हॅलो, वेलकम टू माय चॅनल. दॅट इज क्यूटी आदू. आणि माझी क्यूट अशी आदू, माझी आदू आजारी पडली आहे. तर बघा ती इन्हेलरने कसं नेब्युलाइज करून घेतीये. हे असं मशीन आहे तिचं आणि ती स्वतः नेब्युलाइज करून घेते. वरती घे बाळा असं. हां, नाकाच्या जवळ. तिला सर्दी झाली रात्री. अचानक तिला खूप असं ताप आला. नाही, खूप अशी थंडी वाजून आली अगोदर, कडकडून. आणि मी म्हटलं असं काय करते ही. आणि तिला म्हटलं काय झालं बच्चा. तर म्हणे मम्मा मला खूप थंडी वाजतीये. नाकाच्या समोर धरायचं. खूप थंडी वाजतीये म्हटली. मग मी तिला काय केलं, अंगावर घातलं आणि नंतर पूर्ण पॅक केलं स्वेटर वगैरे घालून. आणि त्याच्यानंतर 2 तासांनी तिला एवढा ताप आला, असे अंगाला चटके बसायला लागले. मग तिला औषध वगैरे दिलं नंतर आणि झोपली. मग ती सकाळी उठली. सकाळी परत ताप चढला. परत औषध वगैरे दिलं, सर्दीचं औषध दिलं. आणि त्याच्यानंतर ना वरती धर बच्चा. नंतर तिला डिसेंट्री चालू झाली, जुलाब चालू झाले परत. हां, आता मग तिचं तेच चालू आहे. आज सकाळपासून तिचं तेच चालू आहे की डाळ भात, शिरा असंच चालू आहे. आणि जेवण पण फार कमी झालेलं आहे. हो ना तू. हां, तू सांग काय करते तू. हे नाही हातात घ्यायचं. तू सांग काय करते तू. वाफ घेते. तुला काय झालंय. सर्दी. अजून काय झालं. अजून ताप आला. अजून शेंबी आली, सर्दी आली. आणि शी कोणी केली. हां, शी पण होती. नाही ना, अजून चालू आहे ना अजून. तू ते वाफ घे, तर सोडू नकोस. वाफ घे. मी तुला बाय करताना बाय. बरं ठीक आहे, आपण ठेवूयात आता. थांब, आपण लॉक बंद करूयात. तू वाफ घे. मी ना काय करते, ही जरा वाफ बंद करते कारण अद्वैताचा आता टाइमपास चालू झालेला आहे. आणि नंतर चालू करते तिचं. बघू बच्चा, अशी वाफ नाही पलीकडे घालवायची. हां, आदूला बरं वाटायला पाहिजे की नाही. आता तिकडेच थांब आता. आणि मम्मा सांगती तेव्हा काय करायचं, बाय बाय करायचं. लाईटला खेळायचं नाही अद्विता, बिलकुल सुद्धा. खाली बसा. नो, बॅड हॅबिट. असं नाही करायचं. छोट्या मुलांनी लाईट सोबत खेळतात का, सांग बरं. चला आता सगळ्यांना बाय करा. इकडं तोंड करून बाय नीट म्हणायचं. तिथं जाऊन, इकडून नसतं करायचं, तिथूनच करत असतं. चला म्हणा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय. हां, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय कर बच्चा. बाय. बाय बाय.